महायुतीमधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान। तानाजी सावंत म्हणाले राष्ट्रवादीमुळे उलटी येते, तर राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील म्हणाले असलं ऐकण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा। शिंदेगडाचे आमदार संजय बांगर यांची आरटीओला शिवीगाळ, पकडलेली गाडी सोड म्हणत वाहिली शिव्यांची लाखोली। अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्यात असाही सल्ला। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। खासदार संजय राऊत आज मालवणच्या दौऱ्यावर, राजकोट किल्ल्यालाही भेट देणार, मालवणमधून धडाडणार राऊतांची तोफ। शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचा तर हात नाही ना, भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप। दुर्घटनेच्या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये कसे पोहोचले असाही सवाल। शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे पडला नाही, प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पुतळ्यासाठी वापरलेलं लोखंड गंजल्यामुळे पुतळा पडल्याचाही दावा। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात पालघरमधल्या 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन, तर मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये संबोधित करणार। पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात, वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस दाखवणार होते मोदींना काळे झेंडे। काँग्रेसला आणखी एक धक्का, क्रॉस वोटिंगचे आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर यांचा राजीनामा, आज भाजपमध्ये प्रवेश करणार। सुप्रीम कोर्टामधल्या प्रलंबित खटल्यांची संख्या गेली 83,000वर, यंदा दाखल झालेल्या 39,000 खटल्यांपैकी 37,000 खटले निकाली। नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलीच्या आईनं दिला चोप, 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।